हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू द स्मार्ट एक्झाम. मित्रांनो, ससून रुग्णालय भरती 2025 ची जाहिरात आलेली. यामध्ये तब्बल 354 पदांसाठी जाहिरात आलेली आणि अर्ज भरण्याची प्रक्रिया आजपासून सुरू देखील झालेली. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज भरून घ्या. आणि मित्रांनो, ही जी भरती आहे ती आहे 10वी लेवल आणि या 10वी लेवलवर फोकस करून जे काही मराठी व्याकरणाचे महत्त्वाचे प्रश्न तुम्हाला या भरतीमध्ये विचारले जाणार आहेत ते मराठी व्याकरणाचे महत्त्वाचे प्रश्न या व्हिडिओमध्ये आपण अभ्यासणार आहे. आणि ही भरती घेणार आहे IBPS. म्हणजेच IBPS चा पॅटर्न कसा आहे तर त्यामध्ये प्रश्न आणि 5 ऑप्शन्स असतात. तर त्या पद्धतीनुसार आपण हे प्रश्न अभ्यासणार आहे. चला तर वेळ न घालवता हा अति महत्त्वाचा व्हिडिओ स्टार्ट करू. पहा, पहिला प्रश्न, मुखातून निघणाऱ्या मूलध्वनींना काय म्हणतात? पहा, पहिलाच प्रश्न आहे, मुखातून निघणाऱ्या मूलध्वनींना काय म्हणतात? तर त्याला बोलतात वर्ण. ओके, योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, वर्ण. ओके, आपल्या तोंडावाटे म्हणजेच मुखातून निघणाऱ्या ध्वनींना वर्ण म्हणतात. ओके, हे ध्वनी हवेत विरून नाहीसे होतात म्हणून ते लिहून ठेवण्यासाठी गरज असते, लिहून ठेवण्याची गरज आहे. ओके, आणि ते ध्वनी आपण कशाने लिहून ठेवतो तर ते रंगाने. रंग म्हणजेच काय? वर्ण. आणि इथूनच वर्णाने आपण लिहून ठेवतो म्हणूनच त्यांना वर्ण असं म्हणतात. आता उदाहरणच द्यायचं झालं वर्णाचं तर पहा, ते अक्षर आहे मू. ओ मू. मू मध्ये काय आहे? म आणि उ. हे दोन काय आहेत? हे दोन आहेत वर्ण. ओके, हे लक्षात ठेवायचंय. त्यानंतर ऑप्शन मध्ये आहे शब्द. शब्द म्हणजे काय? तर शब्द म्हणजे अर्थ असलेला वर्णांचा किंवा अक्षरांचा समूह. शब्दात अनेक ध्वनी एकत्र येतात, हे लक्षात ठेवा. वर्ण तर पाहिलं. त्यानंतर अक्षर. अक्षर म्हणजे काय? तर एका किंवा अधिक वर्णांचे संयोजन. म्हणजे इथे पहा, म आणि उ या दोन वर्णांचं संयोजन होऊन काय बनलंय? मू. ओके, म्हणजे मू हे अक्षर आहे पण त्यात म आणि उ हे दोन वर्ण आहेत. ओके, त्यानंतर व्यंजन. व्यंजन ह्या वर्णाचा एक भाग आहे. ओके, व्यंजन स्वतः उच्चारता येत नाही, त्याला स्वराची जोड आवश्यकता लागते. ओके, आणि उच्चार. उच्चार काय आहे? तर उच्चार म्हणजे ध्वनी बाहेर पडण्याची. ओके, बाहेर पडण्याची क्रिया, यालाच उच्चार म्हणतात. ओके, हे लक्षात ठेवायचंय. पहा किती इन्फॉर्मेटिव्ह पद्धतीने मी तुम्हाला इझी वेने सांगितले. अशाच पद्धतीने आपण सर्व टॉपिक तुमचे कव्हर करणार आहे, हे लक्षात ठेवा. तुम्हाला फक्त हा व्हिडिओ आवडला तर लगेच व्हिडिओला लाईक करून घ्यायचंय. ओके, आता पहा मित्रांनो, तुमच्यासाठी एक सूचना आहे. आता ही जी भरती आहे ती कशी आहे तर ती आहे 10वी लेवल बरोबर, 10th लेवल. ही भरती आहे SSC लेवल बरोबर. मग तुम्हाला SSC लेवलवर फोकस करून आपण तुमच्यासाठी GK चे तब्बल 1000 वन लाइनर प्रश्न आपण तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. 1000 वन लाइनर प्रश्नांचा आपण महाप्रश्न संच बनवलेला आहे. या ज्या तुमच्या 10वी लेवलवर फोकस करून तो प्रश्न संच बनवला आहे, त्यामध्ये आपण ज्या कोणत्याही TCSच्या एक्झाम्स आहेत त्या TCSच्या एक्झाम्स तसेच IBPSच्या ज्या एक्झाम्स आहेत त्या IBPS तसेच स्टेट लेवलच्या एक्झाम्स आहेत तसेच ज्या सेंट्रलच्या एक्झाम्स आहेत त्या एक्झाम्सच्या मधून जे काही महत्त्वाचे जीकेचे प्रश्न आहेत ते महत्त्वाचे जीकेचे प्रश्न आपण एक्स्ट्रॅक्ट केलेले आहेत आणि त्या प्रश्नांचा आपण 1000 वन लाइनर प्रश्नांचा महाप्रश्न संच बनवलेला आहे, जो तुमच्या या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचा आहे. त्यामुळे आत्ताच 98 23 93 18 27 या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करा आणि फक्त 49 रुपयांमध्ये तब्बल तुम्हाला 1000 जीकेचे वन लाइनर प्रश्न मिळणार आहेत. परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्वाचे आहेत आणि या प्रश्नांचा फायदा तुम्हाला कमी वेळात जास्त स्टडी होण्यासाठी होणार आहे आणि कमी वेळात जास्त रिव्हिजन होण्यासाठी हा प्रश्नसंच महत्वाचा आहे. त्यामुळे आत्ताच या नंबरवर कॉन्टॅक्ट करा. 49 अगदी माफक फी मध्ये हा प्रश्नसंच घ्या आणि आपल्या अभ्यासाला एक वेगळी दिशा द्या. आता पहा, शब्दांचे एकूण किती जाती आहेत तर शब्दांच्या एकूण 8 जाती आहेत बरोबर. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 8. शब्दांचे एकूण 8 जाती आहेत. या जाती शब्दाच्या कार्यावरून ठरवतात, म्हणजेच शब्द वाक्यात कोणती भूमिका बजावतो त्यावरून त्याची जात ठरवली जाते. ओके, आता त्या जाती कोणकोणत्या ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे. तर त्यामध्ये आहे नाम. नाम काय तर इंग्लिशमध्ये काय बोलतात? नाउन. व्यक्ती, वस्तू, स्थान इत्यादींचे जे नाव असतं त्यालाच नाम म्हणतात. ओके,
त्यानंतर दुसरी जात आहे सर्वनाम. ओके, सर्वनाम म्हणजेच काय तर प्रोनाउन. ओके, प्रोनाउन म्हणजेच नामाऐवजी येणारा जो शब्द आहे त्याला म्हणतात सर्वनाम. बरोबर. त्यानंतर आहे विशेषण म्हणजेच काय ऍडजेक्टिव्ह. विशेषण म्हणजे ऍडजेक्टिव्ह. तर नाम किंवा सर्वनाम यांची विशेषता जो दर्शवतो त्यालाच विशेषण म्हणतात. बरोबर. त्यानंतर शब्दाची जात आहे चौथी क्रियापद. ओके, क्रियापद म्हणजेच काय वर्ब. तर वर्ब क्रिया किंवा क्रियेसंबंधित स्थिती दर्शवणारा शब्द म्हणजे क्रियापद. त्यानंतर आहे क्रियाविशेषण ऍडवर्ब. ओके, म्हणजे क्रियाविशेषण अव्यय क्रियापदाचे विशेषण करणारा शब्द असतो. त्यानंतर आहे उभयान्वयी अव्यय म्हणजे दोन वाक्यांना जोडणारा अव्यय. यामध्ये आणि किंवा असे त्याची उदाहरणं आहेत. त्यानंतर आहे शब्दयोगी अव्यय वाक्यात विशिष्ट कार्य करणारे पण कोणत्याही गटात न बसणारे शब्द म्हणजे शब्दयोगी अव्यय आणि केवल प्रयोगी अव्यय. ओके, तर पहा मी लिहून देतो तुम्हाला. हे महत्वाचे पॉइंट हे लक्षात घ्या. क्रिया विशेषण अव्यय. ओके, त्यानंतर आहे उभयान्वयी अव्यय. ओके, त्यानंतर शब्दयोगी अव्यय आणि आहे केवल प्रयोगी अव्यय. या आहेत शब्दाच्या एकूण 8 जाती. ओके, अव्यय हे लक्षात घ्या. त्यानंतर समोरचा प्रश्न पाहूया. ओके, पहा इथे पहा खालीलपैकी व्याकरण दृष्ट्या बरोबर वाक्य ओळखायचं. लिंगभेदामुळे नामाच्या रूपात बदल होतो. लिंग नियमामुळे नामाच्या रूपात बदल. कारण नाम काय आहे, नाम मी तुम्हाला आता सांगितलं नाम आहे विकारी शब्द. मग लिंगभेदामुळे नामाच्या रूपात बदल होतो का, तर होतो. अगदी वाक्य बरोबर आहे. त्यानंतर वचन भेदामुळे नामाच्या रूपात बदल होतो का, मी आत्ताच तुम्हाला काय सांगितलं, नाम विकारी शब्द आहे म्हणजेच त्याच्यावर लिंग वचन विभक्ती का याच्यामुळे त्याच्यात परिणाम होतो, बदल होतो, म्हणून हा विकारी आहे. म्हणून या शब्दाचं योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4. 1 आणि 2 बरोबर. ओके, आता जर मी तुम्हाला सांगायचंच झालं इन डिटेल तर पहा लक्ष द्या. नामाचं जे रूप असतं मित्रांनो ती बदलण्याची कारण कोणकोणती आहेत, तर कारण पहा त्यामध्ये आहे लिंग आहे. त्यानंतर लिहून घ्या हे लक्षात घ्या, एकदम लिहून घ्या. विकारी अविकारी शब्द परीक्षेमध्ये येतात. कोणते विकारी आहेत कोणते अविकारी आहेत. ओके, लिंग वचन विभक्ती काळ या सर्वांचा परिणाम होतो नामाच्या रूप बदलण्यामुळे. ओके, लिंग वचन विभक्ती काळ आणि म्हणूनच नामाला विकारी शब्द म्हणतात. आणि याच्यासोबतच कोणाकोणाला नाम सर्वनाम आहे. क्रियापद मागे सांगितलंय तरी पण रिव्हिजनसाठी सांगतोय, जास्त स्टडी केला तो वाया जात नाही. ओके, विशेषण यांना विकारी शब्द असे म्हणतात कारण त्यांची रूपे बदलतात. ओके, तर पहा आता व्यवस्थित लक्ष द्या, नीट सांगतो. पहा नाम सर्वनाम क्रियापद विशेषण यांची रूपे लिंग वचन विभक्ती काळ यांच्यामुळे बदलतात म्हणून यांना विकारी शब्द म्हणतात. हे लक्षात ठेवा. मग आता लिंग भेदामुळे नामाच्या रूपात बदल होतो. तर पहा उदाहरणार्थ द्यायचं झालं तर राजा काय आहे पुल्लिंगी. ओके, मग राजाचं स्त्रीलिंगी राणी बदललं स्त्रीलिंगी रूप. लिंगामुळे राजाचं नाम बदललं लिंग राणी झालं. बरोबर. त्यानंतर वचनभेद. वचन म्हणजे एक वचन अनेक वचन. आता एक वचन जर समजा मी तुम्हाला सांगतो आंबा हा फळ, कोणतं पण फळ घ्या एक वचन. ओके, आता फळाचं अनेक वचन काय होईल, अनेक वचन. तर ती फळे होतील, फळे. बरोबर, फळे म्हणजे एक फळा अनेक फळे असं होतंय. बरोबर. त्यानंतर पुढे पाहूया. पहा सम्राट या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप कोणते आहे. सम्राट या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप. आता आपण स्त्रीलिंगी लिंग वचन या टॉपिकवरील प्रश्न पाहतोय. ओके, सम्राट या शब्दाचं स्त्रीलिंगी रूप आहे सम्राज्ञी. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 सम्राज्ञी. सम्राट हा शब्द संस्कृत मधून आलेला आहे. संस्कृत मधून मराठीमध्ये आलेला शब्द आहे सम्राट. ओके, आणि अशा शब्दांचं स्त्रीलिंगी रूप करताना त्यांना ई प्रत्यय लागतो. ई प्रत्यय म्हणजे जे संस्कृत मधून शब्द मराठीत येतात आणि त्यांचं जर आपल्याला स्त्रीलिंगी रूप करायचंय तर त्यावेळी ई प्रत्यय लागतो. हे लक्षात ठेवा. त्यामुळे सम्राटचं सम्राज्ञी झालं. ओके, राजाचं राणी आणि श्रीमान आहे श्रीमान.
श्रीमानचं स्त्रीलिंगी रूप काय होतं, ते होतं श्रीमती. ओके, म्हणून सम्राट या शब्दाचं योग्य स्त्रीलिंगी रूप आहे सम्राज्ञी. त्यानंतर समोरचा प्रश्न मित्रांनो पहा, प्रत्येक प्रश्न तुमचा एक एक टॉपिक कव्हर करतोय. आता मागे होता लिंग विचारचा, त्याच्या पूर्वी आपण पाहिला विकारी अविकारी, आणि हा जो आहे अनेक वचन, हा आता वचनावरील टॉपिक आहे. वचन, ओके, एक वचन अनेक वचन हा टॉपिक आहे. ओके, त्यामुळे जर हा जो मी तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचवतोय इन्फॉर्मेटिव्ह डाटाचा, तो जास्त युजफुल वाटत असेल तर व्हिडिओला लगेच लाईक करून घ्या, लगेच. ओके, आणि आमच्या टीमची मेहनत जर तुम्हाला दिसत असेल या व्हिडिओ मागची, तरच तुम्ही लाईक कराल, नाहीतर तसंच पुढे जाईल. ओके, पहा, अनेक वचनी शब्द ओळखायचे. गळा, गळ्याचं अनेक वचनी शब्द काय होतील, गळे. शाळाचं अनेक वचनी काय होते, शाळे होतं का, तर ते शाळाच होतं, म्हणून योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 शाळा. अनेक वचनी शब्द आहे शाळा, बरोबर. त्यानंतर मळाचं अनेक वचनी शब्द काय आहे, मळे. गळ्याचं ते गळे, ती शाळा, त्या शाळा, मळा, मळे. ओके, पोळाचं पोळे. ओके, तर अशा पद्धतीने अनेक वचना झाली. मग काय आहे तर हे जे आहे आ, हे जे आकारांत पुल्लिंगी नावं आहेत, आकारांत पुल्लिंगी नावे लिहून घ्या, हे नियम लिहून घ्या, ट्रिकी नियम आहेत. ओके, आकारांत पुल्लिंगी नामाचं अनेक वचन एकारांत होतं. ओके, एकारांत. आकारांत पुल्लिंगी नामाचे अनेक वचन एकारांत होतं, म्हणजेच गळा, गळे, मळा, मळे, पोळा, पोळे. पण शाळा ह्याला अपवाद आहे, फक्त शाळा अपवाद आहे, हे लक्षात ठेवा या नियमाला. ओके, शाळा या शब्दाचे अनेक वचन ही शाळा असंच राहतं, म्हणजेच एक वचन आणि अनेक वचन दोन्ही एकसारखेच लिहिले जाते, म्हणून शाळा हा शब्द अनेक वचनी असूनही त्याचा रूपांतर होत नाही, हे लक्षात ठेवा. त्यानंतर समोरचा प्रश्न, मी स्वतः सर्व कामे केली. अधोरेखित शब्द स्वतः आहे, तो काय आहे, या 5 पर्यायापैकी अधोरेखित शब्दाचं कार्यक्रम काय आहे. मी स्वतः, स्वतः म्हणजे आत्मवाचक, आत्मवाचक म्हणजे स्वतःला तो डिस्क्रिप्टिव्ह करतोय, आत्मवाचक शब्द आहे. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 आत्मवाचक सर्वनाम. यामध्ये कोण कोण येतं, आपण आहे, स्वतः आहे, निज. या सर्वनामाचा वापर कर्त्यानंतर केल्यास त्याचा अर्थ स्वतः असा होतो, त्यामुळे ती आत्मवाचक सर्वनामे असतात. ओके, स्वतः हा शब्द वाक्यात कृती करणाऱ्या कर्त्याशी निगडित आहे. ओके, आणि कर्ता स्वतःवरच क्रिया करत आहे हे दर्शवतो. ओके, म्हणून त्याला आत्मवाचक सर्वनाम म्हणतात, आणि इंग्लिशमध्ये याला काय म्हणतात, रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन. मित्रांनो, इंग्लिश ग्रामरचे देखील व्हिडिओ बनवलेले आहेत, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स आय बटनवर दिलेले आहे, हे लक्षात ठेवा. त्यानंतर समोरचा प्रश्न, चला इथे उदाहरण एक देऊया. मी स्वतः अभ्यास केला. मी स्वतः अभ्यास केला. ओके, स्वतः. तू स्वतः चुकलास. तू स्वतः चुकलास. ही अशी उदाहरणामुळे आपल्याला काय होतं, एक आयडिया भेटते आणि आपण तो अभ्यास आपल्याला व्यवस्थित लक्षात राहतो. हे शब्द काय करतात तर वाक्याला अधोरेखित करतात. ओके, आणि क्रियेचा भर, जो क्रियेचा भर आहे तो पुन्हा कर्त्यावरच येतो, तेव्हा आत्मवाचक सर्वनाम असतो. ओके, आता ऑप्शनमध्ये राहिलं सांगायचं, ऑप्शनमध्ये लगेच सांगून घेतो तुम्हाला. संबंधी नाम, एखाद्या व्यक्ती किंवा वस्तूचा संबंध दर्शवणारं नाम असतं. ओके, त्यानंतर दर्शक सर्वनाम काय असतं तर कोणी किंवा काय हे निर्देश करणारे शब्द आहेत. हा, तो, हे इत्यादी हे जे आहेत तो दर्शक सर्वनाम आहेत. ओके, त्यानंतर पुढे पाहूया. कडू, कारले, हुशार मुलगा, सुंदर फुल. अधोरेखित विशेषण, विशेषण अधोरेखित करायचे बघा. कडू कारलेमध्ये कडू विशेषण आहे, हुशार विशेषण आहे आणि सुंदर विशेषण आहे. ओके, तर ही कोणत्या प्रकारची विशेषण आपल्याला सांगायचे. ओके, कडू, हुशार, सुंदर. तर हे शब्द काय आहेत तर कडू कारले, हुशार मुलगा आणि सुंदर फुल ही काय आहेत तर
हुशार मुलगा, मुलगा हुशार आहे म्हणजे काय सांगतोय तो हुशार मुलगा आहे, तर गुण दिसतोय मुलाचा, बरोबर. सुंदर फूल, फूल कसं आहे सुंदर, इथून पण फुलाचा गुण दिसतोय, बरोबर. मग ही गुणविशेषण असू शकतात का, तर बरोबर आहे, ही गुणविशेषण आहेत. या पद्धतीने अभ्यास करायचा, हे लक्षात ठेवा. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 गुणविशेषण. तर का हुशार मुलगा, मुलाचा गुण आहे हुशार, सुंदर फूल, फुलाचा गुण आहे सुंदर. ओके, तर अशा पद्धती म्हणजे जे विशेषण नामाचा गुण, दोष, अवस्था, रूप, रंग, स्वरूप इत्यादी दर्शवतात त्यांना गुणविशेषण म्हणतात. कडू कारलं, कारलं काय करतंय, कडू आहे, हा पण गुणच आहे ना, हा देखील गुणच आहे. ओके, म्हणजे कडू कारलं, कारलं कसं आहे कडू म्हणून ते गुण आहे, हे लक्षात ठेवा. तर कारलं काय दर्शवतंय, चव दर्शवतं. हुशार मुलगा काय दर्शवतं, बुद्धिमत्ता दर्शवते. आणि सुंदर फुल काय दर्शवतंय, सौंदर्य दर्शवतंय. ओके, मग इतर पर्यायांचं विशेषण पाहूया. विश्लेषण. सार्वनामिक विशेषण, सर्वनामासोबत येणारे विशेषण असतात. उदाहरण द्यायचं झालं तर ती माझी शाळा आहे. ओके, त्यानंतर संख्या विशेषण, एखाद्या संख्येवर आधारित उदाहरण असतं. 3 पुस्तके, 3 पुस्तके किंवा पहिला नंबर. ओके, त्यानंतर नामसाधित विशेषण, नामापासून, नाम साधित, नामानच लिहिलंय, नामापासूनच बनलेलं असणार ना, म्हणजे शाळेचा डब्बा, शाळेचा डबा. ओके, आणि दर्शक विशेषण म्हणजेच निर्देश करणारे, उदाहरणार्थ हा मुलगा ते फूल. ओके, हा मुलगा ते फूल, बरोबर. त्यानंतर पुढे पाहूया. पहा, आई मुलाला हसवते या वाक्यातील क्रियापद कोणत्या प्रकारचे आहे. पहा मित्रांनो, आई मुलाला हसवते म्हणजे आई काय करते, क्रिया घडवून आणण्याचा प्रयत्न करते. म्हणजे जेव्हा एखादी क्रिया इतर कोणीतरी घडवून आणतं, म्हणजेच क्रिया करणारा व्यक्ती स्वतः, आता मुलगा ती स्वतः क्रिया करत नाही, तर स्वक्रिया कोण करते, आई घडवून आणते. म्हणजेच क्रिया करणारा व्यक्ती स्वतः ती क्रिया करत नाही, ती दुसऱ्याकडून घडून येते. तेव्हा कोणतं क्रियापद असतं, तेव्हा प्रायोजक क्रियापद असतं. म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 प्रायोजक क्रियापद. ओके, म्हणजे आई मुलाला हसवते. इथे मुलगा स्वतः हसत नाही, तर आई त्याला हसायला लावते. म्हणजेच क्रिया आईकडून प्रेरित झाले आहे, त्यामुळे ही क्रिया प्रायोजक क्रियापद आहे. ओके, व्यवस्थित तुम्हाला मी सांगणार आहे, एकदम साध्या सोप्या भाषेत, तुम्हाला समजेल अशा भाषेत. एक वेळा नाही सांगता आलं, 2-3 वेळा सांगतोय, पण व्यवस्थित सांगतोय, हे लक्षात ठेवा. ओके, आता ऑप्शन मध्ये पाहूया. संयुक्त क्रियापद, यामध्ये संयुक्त म्हणजे काय असते, 2 क्रिया. ओके, शब्दावरच आपल्याला भर द्यायचा. संयुक्त म्हणजे 2 क्रियांचं मिश्रण असणार आहे, 2 क्रियांचं मिश्रण. म्हणजे तो खेळून गेला, खेळला पण आणि गेला पण, 2 क्रियांचं मिश्रण आहे. ओके, सिद्ध क्रियापद म्हणजेच स्वतः होत असलेली क्रिया, स्वतः होत असलेली क्रिया म्हणजेच सिद्ध क्रियापद. ओके, तर तो हसतो. ओके, त्यानंतर करणकारक म्हणजे करता कोणाच्या द्वारे काम घडेल हे दर्शवणारा कारक, हा क्रियापदाचा प्रकार नाही, हे लक्षात ठेवा. आणि नामधारी क्रियावाचक नाम, उदाहरणार्थ त्याचे हसणे, हे महत्वाचे पॉइंट कव्हर झाले. पुढे पाहूया. खालीलपैकी विकारी शब्द नसणारा पर्याय शोधायचा आहे. आता मी तुम्हाला सांगितलं विकारी शब्द कोणकोणते, नाम, सर्वनाम. ओके, विशेषण, नाम, सर्वनाम आणि क्रियापद, हे काय झाले, विकारी शब्द सांगितले होते. आता आपल्याला येथे काय सांगायचंय, विकारी शब्द नसणारा, मग तो कोणता आहे, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 क्रिया विशेषण अव्यय. ओके, तर पहा, क्रिया विशेषण अव्यय हे काय आहे, हे अविकारी आहे, हा अविकारी शब्द आहे. अविकारी शब्द प्रकार आहे ज्यात लिंग, वचन, विभक्ती इत्यादींचा परिणाम त्यावर होत नाही. जर उदाहरण द्यायचं झालं तर धीराने, उत्साहाने, चांगले हे शब्द विकारी शब्द नाहीत. ओके, मग नाम, ऑप्शन मध्ये पाहूया. नाम, नामाच्या रूपात विकार होतो, उदाहरणार्थ गाडी, गाड्या. ओके, त्यानंतर सर्वनाम, सर्वनामाच्या रूपात देखील विकार होतो, तो, ती, ते, बरोबर. त्यानंतर क्रियाविशेषण, क्रियाविशेषणाचे रूप विकारे होऊ शकते, उदाहरणार्थ वेगवेगळ्या क्रियांची व्याख्या किंवा रूप. आणि क्रियापद, क्रियापदांचे रूप विकारे होऊ शकते, उदाहरणार्थ
करणे, करतो, केली. ओके, अशा पद्धतीनं लक्षात ठेवा. परीक्षेच्या दृष्टीने सोपे पद्धत सांगतोय. पुढे पाहूया. पहा, पैशापेक्षा मोठा माणूस या वाक्यातील पेक्षा कोणत्या शब्दयोगी अव्ययाचा प्रकार आहे? पेक्षा, पेक्षा म्हणजे काय आहे तर तुलना दिसते ना, म्हणून योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 तुलना. मित्रांनो, प्रश्नातील जो शब्द आहे त्यावर विशेष भर द्यायचा आहे. तो शब्दच आपल्याला उत्तरापर्यंत नेऊन सोडतो, हे लक्षात ठेवा. त्यामुळे व्यवस्थित प्रश्न वाचायचा आहे केअरफुली, आपल्याला तिथेच प्रश्नाचं उत्तर समजतंय. तुलनावाचक. ओके, पेक्षा हा शब्द दोन गोष्टींमध्ये तुलना दर्शवतो. इथं पैशाच्या तुलनेत मोठा माणूस आहे, म्हणून पेक्षा हा शब्द तुलनावाचक शब्दयोगी अव्यय आहे. ओके, त्यानंतर शब्दयोगी अव्यय. ओके, शब्दयोगी अव्यय म्हणजे काय तर वाक्यातील इथं बघा शब्दयोगी अव्यय विचारलंय ना, म्हणून सांगतोय. शब्दयोगी अव्यय काय तर वाक्यातील नाम किंवा सर्वनाम यांचा वाक्यातील इतर शब्दाशी असलेला संबंध दर्शवणारा अविकारी शब्द म्हणजेच कोणता? शब्दयोगी अव्यय. ओके, शब्दयोगी अव्यय तो नेहमी नाम सर्वनामासोबत वापरला जातो. त्यानंतर ऑप्शन मध्ये व्यतिरेकवाचक, वाक्यात एखाद्या गोष्टीपासून वगळणे किंवा वेगळेपणा दर्शवणारा अव्यय, शिवाय, वगळता, सोडून, अशा पद्धतीने. ओके, त्यानंतर गतिवाचक. गतिवाचक म्हणजे गती असणार ना, म्हणजे हालचाल, दिशा, स्थलांतर यासारखे दर्शवणारे अव्यय. ओके, उदाहरणार्थ कडे, पासून, पर्यंत. त्यानंतर कालवाचक म्हणजे काय? काळ दाखवला असणार, वेळ किंवा काळाशी संबंधित अव्यय, आधी, नंतर, दरम्यान. बरोबर. आणि कारणवाचक. कारणवाचक म्हणजे कारण असणार ना, त्यामध्ये एखादी गोष्ट का घडली हे कारण दर्शवणारा अव्यय असणार, म्हणजे मुळे, कारणाने, म्हणून. बरोबर. पहा, अशा पद्धतीने मित्रांनो अभ्यास करायचा आहे. ओके, आणि अशाच पद्धतीने आपण जो तुम्हाला देणार आहे 1000 प्रश्नांचा महाप्रश्न संच, तो अशाच पद्धतीने बनवलेला आहे. एखादा प्रश्न जर आपण घेतला तर त्या एका प्रश्नापासून 4 ते 5 प्रश्न मी तिथे बनवलेले आहेत आणि त्यापासून तो प्रश्नसंच बनवलाय. लेवल आहे 10th लेवल आहे, SSC लेवल आहे त्या प्रश्नांची. ओके, त्यामुळे आत्ताच तो प्रश्नसंच मागवून घ्या. त्यामध्ये आपण IBPS असो किंवा TCS असो किंवा स्टेट बोर्ड असो, स्टेट बोर्ड किंवा NCERT असो, म्हणजे सेंट्रलच्या कोणत्या एक्झाम्स, त्या परीक्षांचा डाटा आपण एक्स्ट्रॅक्ट केलेला आहे, एक्स्ट्रॅक्ट, आणि त्यापासून ती युजफुल PDF बनवलेली आहे. त्यामुळे तुम्हाला परीक्षेमध्ये 100% फायदा होणार आहे. कमी वेळात तुमची जास्त रिव्हिजन होणार आहे मित्रांनो. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे? त्यासाठी तुम्हाला 98 23 93 18 27 या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करायचे, कॉल नाही करायचा. आणि सध्यासाठी फक्त 49 रुपये माफक फी ठेवली. त्यानंतरची ओरिजिनल प्राइस 299 थोड्या दिवसात होणार आहे. त्यामुळे लगेच ती PDF मागवून घ्या. ओके, आता पहा, आम्ही राजन गवस यांची पुस्तके वाचले आणि चित्रपट ही पाहिला. यातील आणिक हे कोणत्या उभयान्वयी अव्ययाचा प्रकार आहे? आणिक म्हणजेच काय तर समुच्चयबोधक उभयान्वयी अव्यय. ओके, योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 समुच्चयबोधक उभयान्वयी अव्यय. आणिक हा शब्द दोन क्रियांना जोडतो, म्हणजे पुस्तके वाचली आणि चित्रपट पाहिला यांना जोडण्याचं काम करतो. बरोबर. हा शब्द दोन वाक्यांश किंवा विधानांमध्ये समुच्चय म्हणजेच एकत्रीकरण करतोय दोन वाक्यांचं. ओके, म्हणून याला समुच्चयबोधक उभयान्वयी अव्यय म्हणतात. ओके, आता यामध्ये आणखीन कोण कोण असतात समुच्चयबोधक उभयान्वयीमध्ये? तर यामध्ये असतात आणि, व, शिवाय, आणखी, पण, नु, व, आणि आत्ता पाहिलेला आपण आणिक. हे समुच्चयबोधक उभयान्वयी अव्ययाचा प्रकार आहे. उदाहरण द्यायचं झालं तर काय देता येईल? तो आला आणि गेला, हे याचं उदाहरण आपल्याला देता येईल. ओके, त्यानंतर ऑप्शन मध्ये पहा, गौणत्व सूचक उभयान्वयी अव्यय. जिथे दुसरं विधान हे पहिल्याच्या तुलनेत गौण किंवा दुय्यम असतं. ओके, तिथेच दिलंय गौण. उभयान्वयी अव्यय म्हणल्यावर तो पहिली बेसिक कल्पना लक्षात घ्या. उभयान्वयी अव्यय हे विचारलंय म्हणल्यावर दोन वाक्य असणारच आहेत. एक इथं वाक्य आणि त्यानंतर मध्ये उभयान्वयी अव्यय, त्यानंतर दुसरं वाक्य. मग गौणत्व सूचक मध्ये काय असतं तर हे प्रधान वाक्य आहे आणि हे दुय्यम वाक्य आहे. मग यामध्ये काय असतं, दुसरं वाक्य जे आहे ते पहिल्याच्या तुलनेत गौण किंवा दुय्यम असतं, तेव्हा गौणत्व सूचक उभयान्वयी असतं. ओके, त्यामध्ये आहे तरी, जरी, तरी सुद्धा. ओके,
समुच्चय बोधक पाहिलं. कारणबोधक मध्ये काय असणार, कारण असणार. म्हणजे दुसरे विधान पहिल्याचं कारण स्पष्ट करते. म्हणजे जे हे दुसरं विधान आहे ते ह्या विधानाचं कारण स्पष्ट करतं, त्याला कारणबोधक उभयान्वयी अव्यय म्हणतात. त्यामध्ये काय असणार, कारण, म्हणून, कारण की. त्यानंतर स्वरूपबोधक उभयान्वयी अव्यय. स्वरूपबोधक म्हणजे दुसरे विधान पहिल्याचं स्वरूप स्पष्ट करतं. म्हणजे जे हे विधान आहे ते याचं स्वरूप स्पष्ट करतं, त्याला म्हणतात स्वरूपबोधक उभयान्वयी अव्यय. म्हणजे अन्यथा, म्हणजेच असे पद्य आहेत. आणि त्यानंतर परिणामबोधक उभयान्वयी अव्यय म्हणजे काय, तर दुसरे विधान हे पहिल्याचा परिणाम म्हणून येतं. ओके, म्हणून, त्यामुळे ही विधाने त्यामध्ये येतात. ओके, त्यानंतर पुढे पाहूया. केवल प्रयोगी अव्यय ओळखायचा आहे. केवल प्रयोगी अव्यय तर ते आहेत अबब, अगबाई, अरे बापरे. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, अबब, अगबाई, अरे बापरे. ज्यामुळे उद्गार व्यक्त होतो तिथे केवल प्रयोगी अव्यय बिनधास्त तुम्ही लिहून यायचंय. उद्गार चिन्ह दिसलं असं की तिथे विचारलं कोणता अव्यय, तुम्ही बिनधास्त लिहून या केवल प्रयोगी अव्यय. ओके, साधी सिंपल ट्रिक सांगतोय. केवल प्रयोगी अव्यय म्हणजे असा अव्यय जे वाक्यात केवळ भाव किंवा उद्गार व्यक्त करण्यासाठी वापरले जातात. यांचा कोणत्याही क्रियेशी थेट संबंध नसतो. हे केवळ प्रयोगासाठी वापरले जातात, म्हणूनच त्याला केवल प्रयोगी अव्यय म्हणतात. उदाहरण देतो पहा. अबब, किती उंच इमारत आहे. किती उंच इमारत आहे. पूर्ण व्याकरण तुमचं कव्हर होणार आहे एकाच व्हिडिओमध्ये, काळजी करू नका. अरे बापरे, अरे बापरे, ही तर चूक झाली. हे अशा पद्धतीची जी वाक्य आहेत ती केवल प्रयोगी विधानाची आहेत. ओके, त्यानंतर येथे, तेथे, इकडे, तिकडे ही काय आहेत, तर ही क्रियाविशेषण आहेत. क्रियाविशेषण अव्यय म्हणजे इथे, तेथे काय दाखवतात, क्रिया दाखवतात ना. म्हणूनच वाक्यात क्रियेचे स्थान, दिशा किंवा वेळ स्पष्ट करतात. मी येथे राहतो, तू तिकडे का गेला, अशा पद्धतीने. आणि, व, शिवाय, अन ही काय आहेत, आत्ताच तुम्हाला सांगितलं उभयान्वयी अव्यय आहेत. उभयान्वयी अव्यय आहेत. ओके, दोन वाक्य शब्द विचार जोडण्यासाठी वापरतात. राम आणि श्याम आले, अशा पद्धतीने. उभयान्वयी अव्यय इंग्लिशमध्ये काय बोलतात, इंग्लिशमध्ये बोलतात कंजंक्शन्स. मला जसं जसं आठवेल मध्ये तसं मी इंग्लिशमध्येच पण सांगतोय. ओके, अबब, अगबाई आपण सांगितलं, भावना, उद्गार, आश्चर्य, भीती दर्शवतात. अबब हे काय झाले. ओके, अशा पद्धतीने. आणि त्यानंतर कारण, की, जर, तर ही देखील उभयान्वयी अव्ययच आहेत. उभयान्वयी अव्ययच आहेत ही देखील. शर्ती स्पष्टीकरण दर्शवतात. ओके, जर अभ्यास केला तर यश मिळेल, हे लक्षात ठेवा. जर तुम्ही हा व्हिडिओ व्यवस्थित जास्तीत जास्त वेळा रिवाइज केला तर यश मिळेल तुम्हाला. ओके, अशा पद्धतीने. म्हणून, म्हणूनच, म्हणून सुद्धा ही काय आहेत, कारण दर्शवणारी आहेत. ओके, कारण दर्शवणारी उभय ही क्रियाविशेषण अव्यय. कारण दर्शवणारी क्रियाविशेषण अव्यय. ओके, वाक्यात परिणाम, निष्कर्ष दर्शवतात. तो अभ्यास करत नाही म्हणून नापास झाला, अशा पद्धतीने. ओके, त्यानंतर पुढे पाहूया. सत्यव्रत सामासिक शब्दाचा विग्रह पर्याय निवडायचा. आता हा जो टॉपिक आहे तो समास टॉपिक आहे मित्रांनो. ओके, पहा, प्रत्येक टॉपिकचे प्रश्न तुमच्या जवळ येणार आहेत आणि तो टॉपिक मी तुम्हाला याच व्हिडिओमध्ये सविस्तर सांगणार आहे. त्यामुळे इथेच तुमचं मराठी ग्रामर पूर्ण कंप्लीट होईल, हे लक्षात ठेवा. सत्यव्रत म्हणजे काय, सत्य आहे व्रत ज्यांचे असा तो. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3, सत्य आहे व्रत ज्यांचे असा तो. म्हणजे सत्यव्रत कोणता समास आहे, बहुर्विही समास आहे. बहुर्विही समासात दोन्ही पदांचा अर्थ धरून तयार होणारा शब्द तिसऱ्या व्यक्तीचं वर्णन करतो. म्हणजे सत्यव्रत मध्ये काय आहे, सत्य आहे व्रत ज्यांचे असा तो. म्हणजे ज्याचे व्रत हे सत्य आहे असा व्यक्ती. ओके, हे व्यक्तीचे विशेषण दर्शवणारा शब्द आहे. ओके, हे लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर समोरचा प्रश्न पहा. वयोमान, 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 वय अधिक मान. ओके, वय अधिक मान हा कशाचला आहे प्रश्न. पहा, हा जो आहे तो संधी
आपण आता पाहिला समासचा. आता हा प्रश्न आहे संधीचा. वयोमान, वय अधिक मान, वय अधिक मान, योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 वय अधिक मान. सोपा आहे टॉपिक, तुम्ही जे करणं गरजेचं आहे. व्यवस्थितपणे जेवढे पण आहेत संधी त्या तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे. त्यामुळे लगेच तुमचा बघितल्या तुम्हाला आन्सर पोचता येतं, हे लक्षात ठेवा. वयोमान या शब्दाचा विग्रह कसा आहे तर तो आहे वय अधिक मान. येथे वय हा शब्द म्हणजे वय एज दाखवतो आणि मान काय दाखवतो तर मोजमाप, माप. हा एज आहे आणि हा काय दाखवतो मेजरमेंट. ओके, म्हणजे वयाचे मोजमाप, वयोमान. ओके, हे लक्षात ठेवा. संधीचं काय वयोमान, इथे विसर्ग उकार संधी लागू होतो, हे लक्षात ठेवा. विसर्ग उकार, विसर्ग उकार संधी इथे लागू होतोय. ओके, म्हणजे विसर्गाच्या पुढे मृदू व्यंजन, मृदू व्यंजन. म काय तर मृदू व्यंजन आहे, जसं की म न यल येतं तेव्हा हा संधी होतो. म्हणजे जेव्हा विसर्गाचा उ होतो आणि मागील स्वर अ मध्ये मिसळतो, ओ होतो, म्हणजे वयमान, वय अधिक मान, वयोमान. त्यानंतर राज महिषी तर राजो महिषी. ओके, अशा पद्धतीने आहे. त्यानंतर पुढे पाहूया. काळाचे मुख्य प्रकार किती आहेत. आता काळ या टॉपिकवरील हा प्रश्न आहे. ओके, काळाचे मुख्य किती प्रकार आहेत तर काळाचे मुख्य प्रकार आहेत 3. बरोबर, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 3. किती प्रकार आहेत 3. त्यामध्ये आहे वर्तमान काळ. कोणाला माहित नसेल तर लिहून घ्या, सगळ्यांनाच माहित आहे असंच बोलतोय. भूतकाळ आणि भविष्यकाळ. वर्तमान, भूत, भविष्य. वर्तमान काळ जे काही आत्ता घडत आहे, तुम्ही आत्ता हा व्हिडिओ बघत आहात हा वर्तमान काळ आहे. भूतकाळ जे काही आधी घडून गेले, जो तुम्ही काल आपला जीकेचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे तो जीकेचा व्हिडिओ. ओके, तो काय झाला, तो भूतकाळ झाला. आणि भविष्यकाळ जे काही पुढे घडणार आहे, म्हणजे जे काही पुढे घडणार आहे तो झाला भविष्यकाळ. ओके, हे लक्षात ठेवा. म्हणजे पुढे तुम्ही उद्या जो आपण इंग्लिश ग्रामरचा व्हिडिओ अपलोड करणार आहे तो जो तुम्ही बघणार आहात तो भविष्यकाळ, यालाच क्रियापदाचा काळ असं म्हणतात. ओके, तर मित्रांनो व्हिडिओ खूप लेंदी होत चाललाय, त्यामुळे आपण इथेच थांबूया. जे बाकीचे प्रश्न आहेत ते आपण पुढच्या भागामध्ये पाहूया. ओके, कारण जास्त मित्र काय म्हणतात सर व्हिडिओ खूप लेंदी होतो त्यामुळे आमचा डाटा लगेच संपतो, तुम्ही छोटे छोटे व्हिडिओ बनवा. म्हणून आपण आता इथेच थांबूया. आता आपण काय करूया, आतापर्यंत जे काही प्रश्न आपण पाहिले त्या प्रश्नापैकी काही प्रश्न मी तुमच्यासाठी घेतो, त्याचे उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. ओके, तुमच्यासाठीचा प्रश्न पहा. शब्दांच्या एकूण किती जाती आहेत. शब्दांच्या एकूण किती जाती आहेत. ओके, 5 पर्याय आहेत. डिटेलमध्ये पाहिलेला प्रश्न आहे, फुल ॲनालिसिस केलेला आहे. तुम्हाला योग्य उत्तर कमेंट बॉक्समध्ये सांगायचे. तुमच्यासाठीचा समोरचा प्रश्न पाहूया. सम्राट या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप कोणतं आहे. हे देखील आपण प्रश्न डिटेलमध्ये पाहिलेला आहे. ओके, त्यामुळे तुम्हाला आन्सर कमेंट करायचे. त्याचा 1 2 3 असा नंबर कमेंट नका करू, तर त्याचं आन्सर कमेंट करा. ओके, आणि पुन्हा एकदा मित्रांनो तुम्हाला आठवण करून देतो, तुमची जी ही परीक्षा आहे ती आहे SSC लेवलची. बरोबर, 10th लेवलची ही एक्झाम आहे आणि या एक्झामवर फोकस करून आपण तुमच्यासाठी 1000 जीकेचे 1 लाइनर प्रश्नांचा महाप्रश्नसंच घेऊन आलोय. त्यामध्ये 1000 जीकेचे प्रश्न आपण घेतलेले, ज्या तुमच्या TCS, IBPS, स्टेट बोर्ड तसेच सेंट्रलच्या ज्या एक्झाम्स आहेत त्या एक्झाम्स मधून आपण जीकेचे क्वेश्चन एक्स्ट्रॅक्ट केलेले आहेत आणि त्या प्रश्नांचा महत्वाच्या फक्त आणि फक्त VIP प्रश्नांचा महाप्रश्न संच बनवलेला आहे. आणि या पेपरमध्ये या प्रश्नसंचामधील बरेच प्रश्न तुम्हाला दिसणार आहेत. त्यामुळे आत्ताच हा प्रश्नसंच या परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्वाचा आहे. त्यासाठी तुम्हाला 98 23 93 18 27 या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे आणि फक्त 49 रुपयांमध्ये हा प्रश्नसंच घ्यायचा आहे आणि आपल्या अभ्यासाला एक वेगळी दिशा द्यायची. ओके, तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आज आपण तुमच्या येणाऱ्या
जीएमसी पुणे ससून सर्वोपचार रुग्णालय पुणे भरती 2025 वर फोकस करून जीएमसी पुणेसाठी आवश्यक असणारे जे मराठी व्याकरण आहे त्या मराठी व्याकरणाचे अति महत्वाचे पीवायक्यू प्रश्न आपण अभ्यासलेले आहेत आणि हे सर्व प्रश्न आपण आयबीपीएस पॅटर्न नुसार पाहिलेले आहेत। हे सर्व आयबीपीएस पीवायक्यू आहेत, त्यामुळे तुमच्या येणाऱ्या परीक्षेमध्ये या व्हिडिओमधील 4 ते 5 प्रश्न तुम्हाला नक्कीच दिसणार आहेत। त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त वेळा रिवाइज करा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, हा व्हिडिओ आपल्या कमीत कमी 10 मित्रांसोबत शेअर करा आणि जर हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदाच आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलवर पाहत असाल तर आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला हिट करा। तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।